तालुक्यातील पाण्याच्या संदर्भामध्ये जे खडकवासल्याचं पाणी इंदापूर तालुक्याला येत असतं त्या संदर्भामध्ये आजची भारतीय जनता पार्टीची ही महत्वपूर्ण पत्रकार परिषद इंदापूर तालुक्यामधील इंदापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। पाण्याच्या संदर्भामध्ये विषय हा अत्यंत भयंकर झालेला आहे। शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये अतिशय तीव्र भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या इंदापूर तालुक्याचे नेते प्रदीपदादा गारटकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो। त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीणभाई माने यांचे या ठिकाणी स्वागत करतो। या पत्रकार परिषदेमध्ये मारुती वनवे माऊली काका चौरे आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी या सर्वांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि प्रवीणभाई माने यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं। सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण पत्रकार बांधव या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्या पत्रकार बांधवांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आणि आज भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने खुलासा करू इच्छितो आम्ही सर्वजण मिळून। खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। त्यातील एक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एकदम महत्वाचा प्रश्न म्हणजे लाईटचा आणि पाण्याचा हा आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे। त्यामध्ये पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये नीरा, डावा आणि खडकवासला असे 2 कालवे आहेत आणि बाजूला बॅकवॉटर आहे त्यामुळे उजनीच आहे आणि या तिन्हीचं पाण्याचं नियोजन हे व्यवस्थित झालं तरच आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीला पाणी, पिण्याला पाणी, जनावरांना पाणी योग्य तऱ्हेने या ठिकाणी मिळत असतं आणि त्याचं नियोजन करण्यासाठी त्रिमासिक या ठिकाणी मला वाटतं मिटिंगा देखील आयोजित केलेल्या असतात आणि त्या मिटिंगामध्ये जे नियोजन प्रेझेंटेशन मध्ये ठरलं जातं तेच नियोजन प्रत्यक्षात या ठिकाणी आवर्तना वेळी या ठिकाणी उतरलं गेलं तरच शेतकऱ्यांना योग्य तऱ्हेनं पिण्याला, पाण्याला आणि जनावरांना या ठिकाणी पाणी मिळत असतं। त्यातील आपला एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे खडकवासल्याचा। त्या खडकवासल्याची जी स्कीम आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, मी तुम्हाला सविस्तर आपल्याला माहिती असेल तरी देखील मी आज आपल्या सगळ्यांना माहिती करून देतो। मला वाटतं ही स्कीम 1964 साली ही खडकवासल्याची योजना या ठिकाणी सुरू झाली। या योजनेवरती इंदापूर तालुक्यातील 40,000 हेक्टर क्षेत्र ही सर्व शेतकऱ्यांचं आत्मय असणारं क्षेत्राला पाणी मिळावं म्हणून ही स्कीम सुरू करण्यात आली। सुरू जेव्हा झाली स्कीम तेव्हा अनेक वर्ष या स्कीम मधून आपल्या इंदापूर तालुक्याला या ठिकाणी पाणी सुरळीत मिळत होतं। त्यानंतर या स्कीम वरती काही योजना झाल्या। त्या योजना कशा झाल्या, त्या योजनेचं पाणी वाटपचं मूळ नियोजन काय होतं, त्यातलं मूळ नियोजन कुणी हलवलं, काय झालं या खोलात मला काही जायचं नाही। परंतु आम्हाला इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्या इंदापूर तालुक्याला टेल टू हेड पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे नियमानुसार, कायद्यानुसार। ही आपली मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी वेळोवेळी प्रशासनाकडे या अगोदर देखील करत होती आणि आता देखील करतच आहे। त्याचं उदाहरण एक 8-10 दिवसापूर्वी सुद्धा पार्टीच्या वतीनं आम्ही विखे पाटील साहेबांची भेट घेऊन या ठिकाणी आम्ही पाणी सोडण्यासाठी विनंती या ठिकाणी त्यांना केली होती आणि काल प्रदीपदादा गारटकर भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्या सहीनं, माझ्या सहीनं आणि आम्ही काल विखे पाटील साहेब यांना काल नगरला भेटून सुद्धा काल संध्याकाळी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केलं की साहेब टेल टू हेड पाणी या ठिकाणी आमच्या इंदापूर तालुक्याला मिळावं। शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही आणि तात्काळ तो विषय त्यांना जेव्हा समजला तेव्हा त्यांनी
आमच्या समोर या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की पूर्ण पोलीस प्रोटेक्शन सहित या इंदापूर तालुक्याला टेल टू हेड हे पाणी या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही सुरुवात करा. त्याची तारीख 2 तारीख ते 5 तारखेच्या दरम्यान आपल्या या इंदापूर तालुक्याला पाणी मिळायला सुरुवात होईल असं या ठिकाणी एकंदरीत प्रशासनानं आम्हाला सांगितलं. त्यानंतर आम्ही या ठिकाणी तिथले प्रशासकीय अधिकारी जे आहेत फळके साहेब त्यांना बोललो, देशमुखांशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितलं की राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत, त्या प्रमाणे आम्ही या ठिकाणी पाणी तुम्हाला 3 तारखेच्या किंवा 2 तारखेच्या आजूबाजू या ठिकाणी पाण्याची सुरुवात करूया. बांधवांनो, असं असताना हे सगळं जे क्षेत्र आहे हे आपली सुरुवात कशी आहे की शेटफळ पासून या ठिकाणी हे आपले योजना सुरू होती. 37 नंबरची तारीख ते 64 नंबरची तारीख म्हणजे 67व्या नंबरची तारीख ही शेटफळला सुरू होती आणि 64वी तारीख ही तरंगवाडीला होती, शेटफळ गडे. आणि ह्या चाऱ्यांना सगळ्या चाऱ्यांना पाणी या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. नाहीतर बहुतांश वेळी बऱ्याच आवर्तनाला असं आम्हाला जाणवतं की अगोदरच्या 2-4 चाऱ्याला पाणी मिळतंय, तसं न म्हणता टेल टू हेड पाणी म्हणजे 64 नंबर पासून भिजवत गेलं पाहिजे, 37 नंबर पर्यंत या ठिकाणी वरती आवर्तन या ठिकाणी आमची काढावी अशी आमची मूळ मागणी या ठिकाणी प्रशासनाकडे आहे. त्या संबंधितली त्यांनी या ठिकाणी दखल घ्यावी अशी देखील आमची या ठिकाणी विनंती आहे. अहो बांधवांनो, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या खडकवासल्याच्या योजनेवरती कुणी ऊस केलाय, कुणी डाळिंब केलंय, कुणी पेरू केलाय, कुणी मोसंबी केली. आज त्या पिकांची अवस्था तिथं पत्रकार बांधव आहेत, तुम्ही जर जाऊन गेला तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून ही पिकं या ठिकाणी जोपासलेली आहेत आणि ती वाचवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जर आता हे जर पीक गेलं, पेरूचं, डाळिंबाचं, तुम्हाला सांगतो ऊसाचं, तर शेतकऱ्यांची वर्षभराची अर्थव्यवस्था ढासळल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठं संकट या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवरती गडद निर्माण झालं आहे. तशीच परिस्थिती लाईटची देखील. आज या तालुक्यामध्ये 6 ते 4 अशी अघोषित मला वाटतं ही लाईटची या ठिकाणी भार नियमन सुरू आहे. मला विनंती करायची प्रशासनाला, तुम्ही 6 ते 10 म्हणता आणि ती लाईट तुम्ही 12 आणि 1 ला कधी कधी चालूच करत नाही. अहो, विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होत्या, लोक उकाड्यामुळे हैराण झालेली आहे, माणसांची लाही होती, अशी परिस्थिती आहे. म्हणून मला आज विनंती करायची आहे, जरी आम्ही सरकारमध्ये असलो तर इथल्या ज्या काय भार नियमन इथलं जे नियोजन करणारे ऊर्जेचे अधिकारी आहेत, तालुक्याचे अधिकारी गावडे साहेब आहेत, त्यांचे वरिष्ठ या ठिकाणी काय अधिकारी आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे, तुम्ही नियोजनाचा फेरविचार करा आणि हे भार नियमन रद्द करा अथवा नियोजन व्यवस्थित करा. नाही तुम्ही केलं तर आम्हाला सुद्धा नियमानुसार त्यांच्याकडे येऊन विनंती करावं लागेल किंवा कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी दाद मागावं लागेल. ते आम्ही करू. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे दाद मागू, ते सूचना या ठिकाणी देतील. आणि अधिकाऱ्यांचं बी काम आहे, जरी त्यांनी सांगितलं तर हिथं नियोजन प्रॉपर होणं गरजेचं आहे. 6 ते 10च्या नावाखाली तुम्ही 6-6 तास लाईट बंद करताय का? 12-12 तास आणि 10 तास असं योग्य नाही. आणि मी म्हणत नाही, तुम्ही बघा गावागावामध्ये जाऊन काय परिस्थिती आहे. त्यामुळे ही सुद्धा परिस्थिती या ठिकाणी दुरुस्त होणं गरजेचं आहे. खडकवासल्याच्या पाण्याचं नियोजनाचं आवर्तन तुम्हाला माहिती आहे. या योजनेवरती 4 आवर्तन या ठिकाणी पक्की होतात. यामध्ये खरीपचं आवर्तन, रब्बीचं आवर्तन आणि उन्हाळी 2 आवर्तन असे 4 आवर्तन आहेत. त्या 4ही आवर्तनाला शेतकऱ्यांना नियमानुसार टेल टू हेड पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि हे जर नाही मिळालं तर आगामी काळामध्ये इथून पुढं आम्ही लक्ष त्या ठिकाणी या ठिकाणी घालू आणि शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आम्हाला कोणतंच राजकारण करायचं नाही. आमची मागणी एवढीच आहे की शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. या तुम्हाला सांगतो, अशीच परिस्थिती असताना आज 5 जूनला जर ह्या प्रशासनानं पाणी चालू केलं तर हे पाणी आल्यानंतर 2 दिवसांनी बंद झालं, त्याचा उपयोग नाही कोणाला पाणी कुठून. तुम्हाला सांगतो, हे 5 जूनला जर पाणी आलं किंवा 2 जूनला पाणी आलं तर कमीत कमी 20 जूनला पाणी बंद व्हायला पाहिजे. तर आपल्या तालुक्यातलं पूर्ण जी काय शेतकऱ्यांना पिकासाठी लागणाऱ्या पाण्याची पूर्तता पूर्ण नाही होणार, पण पिकं वाचतील अशी परिस्थिती आहे. नाही तर आला गेलं असं नाही झालं पाहिजे. आणि आता
सुरुवातीला आता सगळं आता मला काय कुठल्या तालुक्यावर कुणाच्या ह्याच्यावर मला काय बोलायचं नाही, पण आमच्या आपल्या इंदापूर तालुक्याच्या हक्काचं पाणी हे शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालं पाहिजे. हे आमच्या भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी मूळ मागणी या ठिकाणी आहे. त्यामध्ये अनेक त्या योजनेमध्ये अनेक अडचणी बी आहेत. त्या योजनेमध्ये तुम्हाला माहिती आहे, ही योजना 1964 साली सुरू झालेली आहे. या योजनेवरती आतापर्यंत ती मला सांगा, तेलला जर पाणी द्यायचं असलं तर ती जो तारी आहे ती स्वच्छ पाहिजे, त्या तारीचा ढाळ व्यवस्थित पाहिजे, बरोबर आहे का? तिची खोली प्रॉपर पाहिजे तर पाणी इकडं व्यवस्थित येईल. जर ती स्वच्छ नसला, त्याच्यामध्ये जर काय कचरा असला, गाळ असला तर पाणी येणार आहे का? त्यामुळं मला प्रशासनाला सुद्धा सांगायचं की त्या खडक वाचल्याची जी म्हणजे खोली आहे ना, ते तुम्ही स्वच्छ करा, ती पूर्ण चाऱ्या स्वच्छ करा, त्याचा मेंटेनन्स करा आणि आम्हाला गळगळीत पाणी उतार झाला पाहिजे अशा पद्धतीचं तरतूद त्या या ठिकाणी त्या खडक वाचल्या योजनेवर करावं लागेल. आणि त्याची आम्ही मागणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा या ठिकाणी करूया. आणि ते जर झालं तर पाणी सुरळीत या ठिकाणी लवकर इंदापूर तालुक्याला मिळण्यासाठी मदत होईल. त्याच पद्धतीनं सध्या परिस्थितीमध्ये ही जी काय पाणी वाटप समिती असते किंवा कालवा सल्लागार समिती असते, या समितीमध्ये ठरलं जातं की कुठल्या कुठल्या आवर्तनाला कशा कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन केलं जाणार, बरोबर आहे का नाही? हे नियोजन अगोदर कुठल्याही म्हणजे खरीपचं नियोजन अगोदर होतं, रब्बीचं नियोजन अगोदर होतं आणि उन्हाळ्याचं नियोजन देखील अगोदर होतं. ह्याचं प्रेझेंटेशन आणि ह्याची आवर्तनाची जी काय पक्की परिभाषा किंवा त्याचं आवर्तनाचं पाण्याचं नियोजन जेव्हा फायनल होतं, त्या नियोजनाप्रमाणे पाणी खाली आलं पाहिजे. ते आलं का नाही? ते कागदावर दाखवलं आपल्याला एवढं पाणी पाहिजे किंवा देणार आहे, पण प्रत्यक्षात दिलं, त्यांनी दिलं का नाही मला सांगा. आज हे आवर्तन पाणी आपल्याला मागच्या आवर्तनामध्ये किंवा तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे ही पाणी वाटप समिती आहे, या समितीमध्ये ठरलं असणार का नाही, उन्हाळी आवर्तनामध्ये इंदापूर तालुक्याला एवढं पाणी दिलं का पाणी, आलं का पाणी? मग आता हे पाणी गेलं कुठं? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आता निर्माण झालेला आहे. आणि हा प्रश्न या प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी सांगावं. कालवा समितीनं आम्ही त्यांना विनंती करू. आणि ही गांभीर्याचा विषय आहे. तुम्ही जर म्हणजे तोंडाला पाणी पुसून जर पाणी बंद केलं तर ती पाणी मुरलं कुठं, हे सुद्धा या ठिकाणी आम्हाला बघणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून मला विनंती करायची आहे, अहो आपण मुलं बाळांचं जसं एखाद्या मुलगा आजारी पडला तर शेतकरी म्हणतो तू उद्या दवाखान्यात नेतो, मला डाळिंबाला पाणी द्यायचं. सत्य परिस्थिती आहे. आज एखाद्या घरात एखादी लग्न कार्य असलं की माणूस म्हणतं डाळिंब काढाय आलंय, डाळिंब बिळिंब सगळी काढणी झाल्यावर लग्नाचं बघू. एवढी पिकं जोपासतात शेतकरी. आणि आज जर हातात तोंडचे आलेलं पीक जर जळलं तर ह्याच्यासारखी शोकांतिका या ठिकाणी शेतकऱ्यावर येणार नाही, असं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं मत आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी दगडच बांधवांवर या ठिकाणी कायम राहू. त्याचबरोबर दुसरी आमची या ठिकाणी मागणी आहे. आज मला सांगा की जी पाठीमागं एक 8-10 दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी पाणी मिळावं म्हणून रस्ता रोको केला, त्या शेतकऱ्यांवरती गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले आहेत. तिथल्या कृती समितीला आमची विनंती आहे, आम्ही पाठपुरावा करू. ते गुन्हे मागे घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुढाकार घेईल. आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करू, पोलीस अधीक्षकांना विनंती करू आणि त्यासाठी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न बांधवांनो या ठिकाणी निश्चित करू. आणि अधिकाऱ्यांनी जी पाणी वाटपा समितीमध्ये जे पाण्याचं नियोजन केलेलं आहे ते प्रत्यक्षात सगळ्या शेतकऱ्यांना ते पाण्याचं नियोजन सांगावं अशी आमची ठाम मागणी आहे. आणि तिथल्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. असे विविध प्रश्न घेऊन आज आम्ही या ठिकाणी आज आपण जो तिसरा डोळा म्हणतो पत्रकार बांधव त्यांच्याकडे आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहे. तशीच परिस्थिती नीरा नदीची आहे. आपल्या नीरा नदीवरती काही बंधारे आहेत, त्या बंधाऱ्यांची नादुरुस्ती असल्यामुळे पाणी सगळं खाली वाहून गेलेलं आहे. पक्षाला पाणी नाही अशी परिस्थिती नीरा नदीची निर्माण झाली आहे. तिथं सुद्धा ढापे दरवाजे किंवा त्या दुरुस्तीची मागणी येणाऱ्या बजेटमध्ये किंवा येणाऱ्या नियोजनामध्ये करावा अशी मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर उजनीचं सुद्धा पाणी साठा आज मायनसमध्ये गेलेला आहे. त्यामध्ये मायनसमध्ये गेल्यामुळे पाणी सगळं खाली सोडून दिल्यावर तिथले जे प्रकल्प ज्या लोकांनी घरदारं मोडून हे उजनी प्रकल्प या ठिकाणी उभा केला त्या लोकांनी काय करायचं? आज त्यांनी या ठिकाणी त्यांचं
घरदार मोडून पुनर्वसित झाली, त्या लोकांना जर पाणी उरणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या सुद्धा पाण्याचं नियोजन उजनीचं सुद्धा व्यवस्थित व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये देशाचे मंत्री या ठिकाणी रोडचे खात्याचे नितीनजी गडकरी साहेब यांनी देखील आपल्या इंदापूर तालुक्याच्या पालखी महामार्गाचा या ठिकाणी पाहणी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब असतील यांच्याच माध्यमातून पालखी महामार्ग या ठिकाणी संपन्न झाला, पूर्ण होता आला. परंतु इथल्या कॉन्ट्रॅक्टरच्या उदासीनतेमुळं प्रशासनामुळं आपला काटेवाडीपासून ते इंदापूरपर्यंत प्रकल्प रखडला. तिथं अनेक लोक अपघातामध्ये या ठिकाणी मृत्युमुखी पडले. काही लोक कायमस्वरूपी त्यांचं अपंगत्व आलं. काही लोक झटकून कपडे झटकून या ठिकाणी मोटरसायकलवर पुढे निघून गेली. पण बाकीच्यांचं काय करायचं अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा आम्ही पार्टीच्या वतीनं गडकरी साहेबांना सुद्धा विनंती केली होती. त्यांनी ती विनंती मान्य करून त्याच्या प्रोजेक्टची पाहणी केली आणि त्यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर हा सुद्धा प्रोजेक्ट पूर्ण करून या ठिकाणी देऊ असं या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी सुरू आहेत. आणि काय होगा अडचणी येत असतात, मी म्हणत नाही अडचणी येणारच नाही. आल्या अडचणी तर त्या लोकांच्या पाठीमागं उभं राहण्याची जबाबदारी आम्ही 100% या ठिकाणी घेऊ, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारचं सुद्धा वचन आजच्या या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मीटिंग मधून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. आज या पाण्याचा प्रश्न झाला, आम्ही काल विखे पाटील साहेबांना या ठिकाणी भेटलेलो आहे, निवेदन दिलंय, त्याचा फोटो सुद्धा कराडकरांनी सही केली होती, आम्ही सगळ्यांनी मिळून ती दिलं. त्याचा फोटो सुद्धा मी तुम्हाला आता थोड्या वेळाने या ठिकाणी देतो. रात्री येणार होतो पण होतं काय 4च पत्रकारांना मिळाला, 2 नाही मिळाला. परत लोक नाराज त्यापेक्षा देवाभाऊ बरोबर का आपल्या सगळ्यांना एकत्रित म्हणलं पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सगळ्याची माहिती या ठिकाणी देऊया. प्रश्न अडचणी अनेक आहेत परंतु त्या अडचणी येणाऱ्या काळामध्ये सोडवण्याचं काम देशामध्ये जसं भारतीय जनता पार्टी करते तसंच जर पद्धतीचं राज्यामध्ये या ठिकाणी करते तशी तालुक्यामध्ये सुद्धा अनेक लोकांना ज्या काही समस्या येतात त्या समस्येसाठी आम्ही या ठिकाणी ठामपणे उभं राहू अशा प्रकारचं वचन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्वजण पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आभार देखील या ठिकाणी मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर दादा बोलतील आपले यांनी सर्व विषय सविस्तर मांडलेला आहे. मी रिपिटेशन करत नाही. ते परवा मागच्या 2-3 दिवसापूर्वी एक आंदोलन झालं मी तुमच्या माध्यमातून पाहिलं. त्या आंदोलनामध्ये आजूबाजू मंत्री रस्त्यावरती उभे आणि अधिकाऱ्यांना फायद्यावर घेऊन बोलत होते. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ते रस्त्यावरती दाखवण्याची गरज काय. जे काम कालवा समितीमध्ये तुम्ही दोघे आहे आणि राज्य सरकार म्हणजे साक्षात सरकार आहे, तुम्ही मंत्री म्हणजे तुम्ही सरकार आहे. जिथं मंत्रालयात बसून हे काम करायचं सोडून रस्त्यावरती येऊन अधिकाऱ्यांचं हे कशाला हे दाखवायचंय कोणाला समाजाला ही नौटंकी कशासाठी. जेव्हा करायचं काम जेव्हा विषय जिथं मांडण्याच्या प्रकल्पनाने तेव्हा पण फिरवायचे. पाणी या विषयावरती जे तुम्ही सगळेजण आता जे आहेत ते पत्रकार सुद्धा तुम्ही ऐकलं म्हणजे होता का नाही 95 ते 94 सालची गोष्ट अजून तुम्हाला परत ती रिपीट करावी लागते मला नाईलाज आहे. कारण त्याच विषयाशी हा पुढे विषय येतो. जेव्हा आम्ही एक संघर्ष उभा केला होता, एक स्वप्न बघितलं होतं उजनीतनं पाणी उचलायचं आणि या तालुक्यामध्ये शेतपळगडे इथं खडकवासल्याचा कॅनल येतो. त्या कॅनलमध्ये पाणी टाकायचं. अवघी 84 कोटीची त्या काळातली योजना होती. सरकार आलं होतं 95 साली भारतीय जनता पार्टी आणि सरकारमध्ये शिवणकर साहेब पाटबंधारे मंत्री होते.
त्यांच्यासोबत कृष्णा खोरे विकास महामंडळ निर्माण झाली पहिली बैठक होती. त्या बैठकीनंतर जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये या असलेल्या योजनेला मंजुरी मिळाली. काय योजना होती? तिथून पाणी उचलायचं, खडकवासल्यात टाकायचं आणि तो निराडावा कालवा आणि संसद खडकवासला कालवा संसदचा जोड कालव्याने जोडलेला आहे. काही वेळेला तो जोडला होता. त्यामुळं तिकडचं पाणी इकडे येतं, इकडचं पाणी तिकडे जातं. खडकवासल्याचं पाणी निराडावा कालव्यात जात होतं आणि थेट खाली इंदापूर पर्यंत येत होत. दोन्ही कॅनलवरच्या 65 गावातला शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा भेटत. त्यावेळेला पाणी शिल्लक होतं का? हो होत. पैसे होते का गव्हर्नमेंटकडं? होते. त्यांची प्रशासनाची मान्यता होती का? 100% होती. राजकीय दृष्ट्या कुठली अडचण होती का? अजिबात नव्हती. त्यावेळच्या भाजप शिवसेनेच्या सरकारला ही योजना करण्यासाठी त्यांनी मान्य केलं. त्याच ती योजनेचं मीटिंगमध्ये विषय मांडल्यानंतर ती योजना मान्य झाली. तर त्या योजनेची घोषणा इंदापूर तालुक्यात करायची याच्यासाठी रणकंदन झालं. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणजे माझा राग तुम्हाला समजणारच नाही. मी जे काही अस्वस्थ होऊन जे काही टोकाची भूमिका घेऊन जे बोलतो ते मी आधी केलंय म्हणून बोलतो, मोकार बोलत नाही. हे सगळं करताना तो सगळा तो जो भाग आहे लाकडी निंबोडीचा परिसर, लाकडी निंबोडी तालुक्यालाच माहित नव्हती. त्या आंदोलनामुळे माहिती झाली. त्या लाकडी निंबोडीच्या परिसरात पाणी आणल्यानंतर ते कसं दिलं जाईल हे सगळ्या विषयाचा अभ्यास त्यावेळच्या प्रशासनातल्या जबाबदार अधिकाऱ्यांना हाताशी धरून आम्ही केलेला. आणि त्यांनी जी योजना मांडली होती कमी वेळेत कमी खर्चात कुठलीही अडचण नसताना ती जर योजना झाली असती आज पाणी या विषयावरती इंदापूर तालुक्याला आंदोलन करण्याची गरज भासलीच असते. नीट लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही समाज राजकारणापाशी आणून ठेवतो. आज खडकवासल्याचं पाणी जे काही येणार होतं केलं ते आम्ही त्यावेळेला म्हटलं होतं की ते तोडा आणि जे उजनीत पाणी जे वाहून येतं वर्गण जे वाहून येतं जेवढं टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना द्यायला लागते निराडावा कालव्यात आणि खडकवासला कालव्यात हे पाणी पावसाळ्यामध्ये जे पाणी वाहून येतं ते उजनीतलं पाणी आम्ही साठवलंय ते आम्हाला उचलून देण्याची फक्त परवानगी द्या. काय अडचण होती? हे आम्ही खडकवासल्याचं पाणी पण घेणार, निराडाव्याचंही घेणार आणि उजनीतलंही घेणार असं नव्हतं. त्या 2 कॅनलचं पाणी तोडायचं आणि तिकडनं उजनीतलं पाणी कायमचं घ्यायचं असा तो विषय होता. जर तो झाला असता आज तागात आपल्याला कधी पाण्याची अडचण आली नसती. या तालुक्यातल्या जनतेचं दुर्दैव आहे. गारटकरचं नाही. काही काळात गारटकरची व्यक्तिगत शेती हे 7 किलोमीटर सार्वजनिक पाणी आणून आम्ही शेती करत होतो. हे गुंठा आमचं भिजायचं नव्हतं. विस्तार होतं इंदापूर तालुक्यातल्या 5 गावातल्या गोरगरीब शेतकऱ्यांचं. तर हे जे सगळे आहेत लोक ही आडवी पडली आणि ज्या पद्धतीनं आज जी परिस्थिती उद्भवली मला खूप लोकांचे फोन आले की तुम्ही यात लक्ष घाला. पण तुमच्या माध्यमातून मला जनतेला सांगायचं जेव्हा आम्ही जीवाचा अटापिटा केला अक्षरशः रक्त ओतून काम केलं समाजाला पोटतिडकीला साधत गेलो तेव्हा तुम्ही लोकांनी समाजाने आमची चेष्टा केली ना. इथं या नदीवरती आम्ही आंदोलन केलं उजनीच्या जलाशयात. हे नका शिरामाडा होऊन देऊ. शिरामाडा त्यानंतर झालाय. ही योजना मांडल्यानंतर 5 वर्षांनी
तो सिनेमाडा विषय नव्हता. याला तुम्ही विरोध करा, आम्ही सगळ्यांना सांगितलं. हाच तो नदीकाठचा शेतकरी जाहीर भाषणात पडायचं. या कार्यक्रमाला काही उद्योग नाही, सारखं काहीतरी विरोधच नाही. आज आता सोडा, आता जो सिनेमाडा निघाला तो कॅनलच्या लेवलच्या 4 मीटर खाली निघाला आणि आता 3 योजना चालू आहे. तुम्हाला माहिती आहेत का? मला माहिती नाही. आता लातूर जिल्ह्यासाठी पाणी चाललंय आणि उस्मानाबादसाठी पाणी चाललंय. त्याला एक वेगळं काहीतरी नाव दिलंय. ते तो बोगदा इथून सिनेमाडा बोगदा आहे, त्याच्या खाली 4 मीटर आहे आणि आता ते पाणी त्याचं गेट आहे तिकडं सिना नदीवर, तिकडं गेट उपसलं पाणी निघून जाणार. त्याच्यावरती 2 योजना आहेत त्या 2 जिल्ह्याच्या आणि एक योजना या आपल्या टाळ्यांच्या तिथून उपसा सिंचन योजना आहे कर्जत जामखेडसाठी. आणि याला सांगितलं जात आहे की या 3 योजनेमध्ये 7 TMC पाणी आम्ही मराठवाड्याच्या 2 जिल्ह्याला आणि इकडच्या नगर जिल्ह्याच्या काही जिल्ह्याला नेणार. आता हे 7 TMC पाणी कुठलं आहे? तर नीरा नदीचं पाणी आणणार. आता निऱ्याचं पाणी म्हणजे वीर मार्गेल मध्ये येणारं पाणी हे आपल्या उत्तर तावशीच्या इथं मोठा बंधारा म्हणजे छोटं धरण बांधलेलं आहे आणि अंडरग्राऊंड कळस वगैरे भागातून हे पाणी या उजनीमध्ये आणलं जाणार आहे. बरोबर, ते काम पूर्णत्वाला गेलेलं आहे. आता ते पाणी साठलं जाणार आहे. माझा पत्रकारांना जनतेला प्रशासनाला सवाल आहे, आज नीरा नदीच्या त्या उत्तर तावशीपासून खाली नरसिंगपूर पर्यंत आज मितीला नीरा नदीची अवस्था काय आहे? सगळे बंधारे कोरडे, पाणी पाणी कमी म्हणून माणसं जाऊन तिथं ताणलेली जनावर ताणलेली आणि केव्हा 122 वर्षानं 122 वर्ष पाऊस पडला नाही. इतकं रेकॉर्ड ब्रेक पाऊस मागच्या पावसाळ्यात झाला. त्यानंतरची लगेच येणारी ही पाण्याची स्थिती मी बोलतोय. आज मितीला नीरा नदी काठ नीरा कोरडं ठणठणीत पडलंय नीरा नदी. आता त्यातलं 7 TMC पाणी तुम्ही इकडे आणल्यानंतर त्या लोकांचं काय होणार आहे? आणि आता हे 7 TMC आणलं की इरिगेशनचे चीफ इंजिनियर पासून ते प्रशासनातले सगळे अधिकारी तंतोतंत बरोबर 7 TMC पाणी खाली सोड. इकडनं 7 TMC आणतील आणि तिकडनं प्रॉपर 7 TMC पाणी सोड. आणि इंदापूर तालुका त्यांनी करेक्ट पाणी वाटप केलं की टाळ्या वाजवत बसत. हेच नेते मंडळी टाळ्या वाजवायला पुढे येईल. वाजवा, कोणी बोलायचं? आज ती जी काय आम्ही मांडलेली योजना कुठं वाटवलं झालं? कुणी केलं? आज लाकडी निंबोडी नुसती चर्चा. हा, कुठे लाकडी निंबोडीचं पाणी कुठल्या 22 गावात आलं? लाकडी निंबोडीला मिळालं का? शेवटी त्यांनी कॅनलला मुळं पाडली, कॅनलच्या कडेला विहिरी केल्या आणि तिथून पाणी उपसलं आणि स्वतःची शेती भिजवायला घेतली. तरी अजून बराचसा भाग तसाच राहिला. आता ते पाणी वरच्या तालुक्यांनी नेलं. त्यांच्या मनगटात जोर होता, त्यांनी पाणी नेलं आणि यांना सांगितलं तुम्ही गप बसायचं आणि फक्त काय राजकारणात तुम्हाला काय पाहिजे? मंत्रीपद घ्या. तुम्हाला काय कामं पाहिजे? घ्या. तुम्हाला काय 400, 500, 700, 800 कोटी विकासाच्या कामासाठी पैसे पाहिजे? घ्या. पाण्याच्या विषयावर बोलायचं नाही. त्यामुळे किती किलोमीटर मार टाकलं आणि काय केलं त्या विकास कामामध्ये? कुठं रस्ते झाले, लाईट आली, म्हणजे काही विकास होणार आहे का? जोपर्यंत ह्या तालुक्यातल्या 75% जनतेचा असलेला जो काही संसार आहे तो संसार शेतीवरतीच आहे.
त्या 75% जनतेच्या शेतकऱ्यांचा जर उन्हाळ्यामध्ये ऊस जाणार आहे, पिकं जाणार आहे, तर त्यांचा प्रपंच कसा उभा राहणार? तर फक्त मातीतून पैसा काढायचा, मातीतच घालायचा, त्यांची प्रगती कधी होणार नाही. हे निकालाबाधित सत्य आहे. राजकारण असंच चालू राहणार. समाज निवडणुका आले की जातीपातीवरती पैशावरती मतदान करत जाणार. आणि एवढं तुम्हाला सडक दिली, एवढं तुम्हाला हे केलं, गावात तुमच्या समाज मंदिरं बांधली, काय खायचं की ते सडक ती समाज मंदिर? हे करणंही गरजेचं आहे, बरोबर आहे. पण ते करत असताना त्याच्याही पेक्षा महत्वाचं तालुक्याचं पाणी टिकवण्याची जबाबदारी कुणाची होती? ह्या तालुक्याच्या मंत्र्यांची होती. त्यांना दिसत होतं, कळत होतं. आम्ही सांगत होतो याचं कुठंतरी बोला, आडवं लावा. आडवं लावलं तर आपली अडचण होईल, आडवं लावलं तर मंत्रीपद जाईल, आडवं लावलं तर आपल्याला विकासाचे पैसे येणार नाही, आणि त्या विकासात आपलाही विकास होणार नाही. म्हणून हे चांगल्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे. त्यामुळं जनतेला तुम्हाला सांगायचंय तुमच्या माध्यमातून, जे तुम्हाला पाहिजे ते मिळतंय. तुम्हाला निवडणूक आली पैसा मिळतो, तुम्हाला तुमच्या जातीचा मनुष्य मोठा करता येतो. जात निवडून आल्यानंतर त्या जातीसाठी काय करते ते आता आम्ही खडकवासल्यावरती बघतोय, निरा नदीवरती बघतोय. या तालुक्यातल्या म्हणजे दुसरीचा महाकाय पाणी पसरला असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रश्नावरती काय लोकांचं लक्ष हे आम्ही बघतोय. उत्तम पद्धतीनं कारखाने चाललेले आहे. प्रचंड पैसा त्या कारखान्यातल्या लोकांना बिलांतर मिळतो आहे. त्यामुळे जनतेला मला सांगायचंय, तुम्हाला जात पाहिजे, तुम्हाला पैसा पाहिजे, तर ते उत्कृष्ट पद्धतीनं रिटर्न तुम्हाला मिळताय ते उत्तम पद्धतीनं घ्या. आणि आम्हाला नुसता संघर्ष करायला लावा. आम्ही संघर्ष जर आम्हाला जर सत्यात बसवलं असतं तर ही परिस्थिती तुमच्यावरती आणली नसती, येऊन दिली नसती. जेव्हा राग केलं असतं, कुणाशीही वाकडं घेतलं असतं, कितीही मोठं राजकारण असो त्याच्याशी वाकडं घेतलं असतं, पण तुमच्या पाण्याचं रक्षण आम्ही केलंच असतं. आज तुम्हाला भोगायचं आलंय, तुमच्यामुळं आम्हालाही भोगायचं आलंय. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून समोर मांडल्या. ह्या काही एक चुकीचं नाही, एकही गोष्ट अवास्तव बोललेलं नाही. जे पण सत्य आहे ते सत्य कटू असतं, ते कटू सत्य पचवणं अवघड असतं. त्यामुळे माझ्या बोलण्याचा राग जनतेला पण येऊ द्या, पण तुम्ही जे राजकारण करायला प्रवृत्त करताय, आज मताला 1000, 2000, 5000 ह्याच्यावरती जे काही तुमचं राजकारण चाललंय ते पैसे आता शिरकीत पडले असतील ते काढा. मताच्या वेळेला शिरकीत ठेवलेले पैसे काढा आणि आता हे पडणारा खड्डा भरून काढा. आणि हे कुणीतरी सत्य बोललं पाहिजे, आणि हे सत्य बोलण्याची क्षमता माझी आहे, कारण मी हे करून दाखवलेलं आहे, हे मी केलेलं आहे. हे आम्ही केलेलं आहे. हे पाणी आणण्याचं स्वप्न आम्ही बाळगलेलं आहे, आणि नुसतं स्वप्न बाळगलेलं नाही, त्यासाठी जी धडपड आहे ती धडपड 18 वर्ष केलेली आहे. हे सगळ्या तालुक्याच्या जनतेला माहिती आहे. या अलीकडच्या पोरांना माहित नसेल, लहान होती पोरं ती. आज जे राजकारणात सगळी पुढे उभी राहिली ही लहान होती. हे जेव्हा आम्ही केले ते माझ्या 92 पासूनचे आंदोलन आज अनेक लोकांना माहिती आहे. त्यामुळं पाणी या विषयावरती आमच्यावरती कोणी बोलू शकणार नाही. तेवढा अधिकाराने या ठिकाणी मी बोलू शकतो, तेवढं कोणी बोलू शकणार नाही. ज्या त्यावेळेला जनतेला जागरूक करण्याचं काम आम्ही केलं, तुम्ही झोपे राहिले, आणि त्यामुळे आजची परिस्थिती आहे. या उजनी काठला सुद्धा येणाऱ्या काळात ही परिस्थिती येते का नाही बघा.
येणार आहे हे तुम्हाला बघावं लागणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या जनतेला मला सांगायचं आहे की जेव्हा अभ्यासामुळे एखाद्या गोष्टी पुढे येते, जो एखादा कार्यकर्ता तळमळीनं मांडतो, त्यावेळेला त्याचं हसू करायचं, त्याची टिंगल करायची, त्याला जातीवर हिरवायचं. हे आता फार करा. पुढाऱ्यांचं काही कमी होत नाही. हा खडक बसल्यावरती जे पुढारी आहेत ना, कळसाचे पुढारी हे ते अनेक उद्योग आहेत, कॉन्ट्रॅक्टर बनवले त्यांना काही फरक पडत नाही. 2 नाही 10 वर्ष पाणी नाही आलं तरी तुमचं बघा, कळलं का? तुमचं बघा. त्यामुळं पुढाऱ्यांचं काही इथे कमी होत नाही, सामान्य जनतेचंच नुकसान होणार आहे. आणि यासाठी म्हणून आम्ही त्यावेळेला म्हणत होतो, आता काय बोलतो, आता तुम्ही म्हणणार तुम्ही भारतीय जनता पार्टीचे, आम्हाला फोन येत होते तुम्ही भारतीय जनता पार्टीचे, जातो किती वेळेस येतो बोलतो. आता काय हातात राहील? आता त्या धानाला भोंगा पडायची ती पडली, पाडायला तुम्ही आणि निस्तारायला आम्ही. आता काय करायचं? आता काय ती लोक पुसवता येतात काय? एकदा का वाट पडली पाण्याला की रोखता येते त्या वेळेला त्या गोष्टी. त्यामुळं जीवनामध्ये वेळेला महत्व असतं. आज ती वेळ निघून गेली. आता फक्त आणि फक्त संघर्ष आपल्या पद्धतीने राहिलेला आहे. कॅनलवरती शेतकरी जो शेती करतोय त्याला मला सांगायचंय की तुझ्या जीवनामध्ये भविष्यात तो संघर्ष उभा राहणार आहे. तो तुझ्याच असलेल्या कृतीमुळे आहे, तुझ्याच असलेल्या विचारामुळे आहे, तुझ्याच असलेल्या भ्रष्ट विचारांमध्ये आहे. पैसे घेतले, मदत दिली, जात बघितली, मदत दिली, आता ही फळं भोगायची आली. कुणीतरी हे स्पष्ट बोललं पाहिजे. राजकारणात हे कोणी बोलत नाही. मीच एक मनुष्य असा आहे की राजकारणात उघड सत्य बोलतो. तेवढं माझं कुणाशीच कधी पटत नाही. कळलं? आता एवढंच हे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण माझं जे काही यातली जी खतखत आहे, माझ्या मनातली खतखत आहे. मी या तालुक्यात जन्माला आलो, ह्याच तालुक्याने मला मोठं केलं. माझं कुटुंब माझं राजकारणात नव्हतं. त्या काळामध्ये काँग्रेस हे का काँग्रेस होतं, काँग्रेसला विरोधी कोण नव्हतं. त्या काळात मी काम करत होतो. समाजाने मला पुढे नेलं. 40,000 मतं 95 साली दिली आणि त्यातनं माझं राजकारण पुढे चालू झालं. माझ्या राजकारणात मला मोठं ह्या तालुक्याने केलं, ह्या तालुक्यातल्या जनतेने केलं. मग ह्या तालुक्यातल्या जनतेसाठी मी पराकोटीचे प्रयत्न केले, पराकोटीचे प्रयत्न केले, पण तालुक्यातल्या जनतेने साथ दिली नाही. आणि त्यातनं वाटवं होतं म्हणून त्याचं दुःख त्या लोकांना जेवढं नाही तेवढं मला आहे. कारण मी ते शब्द बघितलं होतं की माझ्या तालुक्याने हे 65 गावातल्या शेतकऱ्याचं जर कल्याण झालं असतं तर त्याच्यासारखा आनंद माझ्या इतका कुणाला झाला नसता. हे मी शब्द बघितलं होतं आणि समाजाला दाखवलं होतं. त्यामुळं सगळ्यात जास्त दुःख मला या ठिकाणी होतं. आता पुढच्या सगळ्या गोष्टी मला दिसत आहेत की आज आता काही आम्हाला करता येत नाही. एक निवेदन देणं आणि आत्ताच्या असलेल्या आमच्या सरकारच्या नेत्यांच्या हातापाया पडणं, ह्याच्या पलीकडं इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं आमच्या हातामध्ये काहीही ठेवलेलं नाही. तुमच्या सेवेसाठी जेव्हा जीव असेलपर्यंत लढायचं एवढंच आता आमच्या हातात आहे. तर तुमच्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं करणार. तालुक्यातल्या राज्यातल्या नेत्यांच्या पाया पडणार, जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या पाया पडणार आणि ते आम्हाला जे सांगणार ते आम्ही तुम्हाला येऊन सांगणार. ह्या पलीकडे आता काही शिल्लक उरलेलं नाही. त्यामुळं ही खोटी नौटंकी करू नका. आजूबाजू मंत्र्यांना मला सांगायचे, दोघंही तुम्ही त्यामध्ये दोषी आहात.
तालुक्याचा आमदार झाला, मंत्री झाला, तुमचं ह्या तालुक्याची प्रॉपर्टी याचं रक्षण करणं ही जबाबदारी तुमची होती. केलं रक्षण तुम्ही? सगळ्यात मोठी प्रॉपर्टी पाणी आहे. ह्या पाण्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या असताना तुम्ही फक्त राजकारण केलं आणि रक्षण करण्याचं सोडून तुम्ही जनतेची दिशाभूल करत गेला आणि अजूनही दिशाभूल करताय. रस्त्यावर येऊन नाटक करताय. येणाऱ्या काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता ही तुमची 9% चालू देणार नाही. गेल्या नदीचा प्रश्न पडलाय, इथला प्रश्न पडलाय, सगळीकडचे विषय होते. रस्त्याच्या विषयावरती पुढच्या प्रती मीटिंगमध्ये सांगेल या पालखी मार्गाच्या विषयावरती. पण हे सगळं जे आहे हे उघड सत्य तुमच्या समोर मांडले. मला याच्यापेक्षा जास्त पाणी या विषयावर काही बोलायचं नाही. ऊसाचं बिल आहे, अजून अनेक लोकांना ऊसाचं बिल मिळालेलं आहे, ते वाहतुकीचे बिल मिळालेलं नाही. कारखाने दुसऱ्याकडे दिले, त्याची जबाबदारी कुणाची आहे? ते ज्याच्याकडे दिले त्याच्याकडे आता पळायचं का आम्ही? ही ऊसाची बिलं लवकर दिली पाहिजे. आणि हे सगळे सिरियस विषय आहे आणि समाज अत्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. त्याला काही घेणं नाही. उद्या जर आम्ही म्हणलं ना चला आंदोलनाला, आम्ही जे फक्त 10 लोक ते म्हणल्यावर उलटलंय. भिजायचं त्यांचं, आपल्याचं आम्ही. आणि गेलो मग वर्षाच्या आंदोलनात तर ह्यो बाबा बघत, तो दादा बघत, तो भाऊ बघत. मग आपलं कसं काय व्हायचं? हे गांभीर्यपूर्वक नीट लक्षात घ्या. थोडा आंदोलन करायला रोज आंदोलन करू आम्ही. आमचा जन्म त्यासाठी आहे. आमच्या आयुष्यात आम्ही आजपर्यंत तालुक्यासाठी त्या ठिकाणी वाहून टाकलेलं आहे. 45 वर्ष संघर्ष त्या तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नावरती केलेला आहे. त्यामुळे मला आपल्या सगळ्या लोकांना सांगायचंय की संघर्षाला आम्ही घाबरत नाही. आजही संघर्ष करू, सगळ्यांच्या विरोधात करू. काही वेळेला सगळ्यांच्या विरोधातच संघर्ष करत होतो. माहिती करता सांगतो, मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. इंदापूर नगरपालिकेचा प्रश्न होता आणि त्यावेळेचं ते राजकारण होत होतं. तर त्या मंत्रालयाच्या पोस्टमध्ये 2 पोरं जशी भांडतात ना, तसा हा गारटकर त्या मनोहर जोशीशी भांडला होता. आजही जाऊन विचारा, त्यावेळेची तर पोलीस आणि प्रशासनातली लोक त्यांना ओढत होती, मला एकीकडे ओढत होती. म्हणजे मंत्रालयाच्या पोस्टमध्ये तालुक्याच्या गावाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांशी भांडण, आयापुरेचं भांडण करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यावेळेस ते म्हणत होते मनोहर जोशी मुंडे, तुला काय पाहिजे ते माग ना. मुंबईत 10% मध्ये फ्लॅट, पुण्यात 10% मध्ये फ्लॅट, तुला कुठलं काम धाम माग ना. कशाला भांडण खेळतोय? आम्ही झटलो तालुक्यासाठी आणि तालुक्याने केली आमची नाती. त्यामुळं तुमच्या सगळ्याच्या मनात जे आहे ना, ते तुमच्यापेक्षा सगळ्यांच्या पेक्षा वेगळा राग माझ्या मनामध्ये आहे. ते जड किळून हे सगळं मी बघतोय. समाज कसा चाललाय, कसा नेता नसतोय, काय काय करतोय, ते सगळं राजकारण मी उघड्या डोळ्याने बघतोय. तरी मी माझा अहंकार कुठं दाखवला नाही, राग कुठं दाखवलेला नाही, गप्प बसलोय. त्यामुळे उद्याच्या या पाण्याच्या विषयावरती जर कुठल्या तालुक्यातल्या जनतेला असं वाटत असेल की आम्ही काय करायचं, तर आक्रमक पद्धतीनं आंदोलन करायचं असेल तर मी येईल, नाहीतर मी येणार नाही. 9% त्या नेत्यांना घेऊन तुमची 9% चालू द्या, आम्हाला बोलू नका. टोकाची भूमिका घ्यायची असेल तर आम्ही येऊ, नाहीतर नाही.
पण आज आम्ही टोकाची भूमिका घेतली काय आणि हे रस्त्यावरती येऊन नाचले काय याने आता काही परिस्थितीत फरक पडणार नाही. दुसरा प्रयत्न काहीतरी आता शोधा, कुठून तरी दुसरीकडनं पाणी आणा. एवढंच आता राहिलं. वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडली, तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याचा विचार करा. एवढंच या निमित्तानं तालुक्यातल्या जनतेला मला सांगायचं. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.